नमो देवी महादेवी शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं. रूपं देहि जयं देहि यशो देहि विशोजहि. ओम श्री माते नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. आज 31 जुलै 2026. काल आपण करीषिणी हे पद बघितलं आणि त्यापासून तयार होणारा मंत्र ओम करीषिण्यै नमः याचे महात्म्य आणि फलश्रुती हे पाहिले. आज 9व्या रुचेतलं जे पुढचं पद आहे नित्यपुष्टाम करीषिणी ईश्वरीं सर्वभूतानां, तर ते ईश्वरी याबद्दल थोडासा अभ्यास करूया. श्लोक 159चा पूर्वार्ध ते श्लोक 161 मध्ये याचं विवेचन आहे. ईशाला प्रिय असणारी जगाची स्वामिनी म्हणजे ईश्वरी होय. ईश्वरी या नामापासून ओम ईश्वर्यै नमः नीट मंत्र लक्षात घ्यायचा. ईश्वर्यै नमः असा हा मंत्र आहे. तर हा मंत्र तयार होतो, त्याचं महात्म्य आणि फलश्रुती आपण आज बघूया. त्याचं चिंतन थोडंसं आपण करूया. या ठिकाणी भगवती असं सांगते इंद्राला, तर त्यामध्ये ईश्वरी म्हणजे काय ते आता सांगते. ती असं म्हणते की ईशाला प्रिय असणारी मी त्याच्यासारखीच प्राणीमात्रांची स्वामिनी आहे. जे स्वतंत्र आहे ती सुद्धा ईश्वरासारखीच सर्वतंत्र स्वतंत्र म्हणतो असं ती त्याची अंतर्भूत शक्ती आहे ना, त्यामुळे त्याच्यासारखीच आहे ती. त्याच्यामध्ये काही कमी वगैरे नाही. ते सर्व भुवनांची चेतना आहे, वर देणारी आहे. सर्व भुवनांचे फक्त प्राणीमात्रांचे असं म्हटलेलं नाही. भुवन म्हणजे सप्तपाताळ सप्तलोक 14 भुवन हे सगळ्याची ती स्वामिनी आहे. त्यांची चेतना आहे, स्वामिनी आहे, वर देणारी आहे, वृद्धी देणारी, वाढत जाणारी आहे आणि पापांचा नाश करणारी आहे. किती सांगितलीत लक्षणं याच्यामध्ये तिची. एकतर ती प्राणीमात्रांची स्वामिनी आहे, भगवंताची भगवत्ता असल्यामुळे, वासुदेवाची वासुदेवता, परमात्म्याची पराशक्ती, अहमची अहंता ही असल्यामुळे ती ईश्वराला प्रिय तर आहेच आहे, कारण ती त्याचीच शक्ती आहे. आणि प्राणीमात्रांची स्वामिनी, वर देणारी, सर्व भुवनांची चेतना, वृद्धी देणारी. हे नीट अर्थ का लक्षात घ्यायचे, तर जेव्हा आपण या मंत्राचा जप करणार आहे किंवा श्रीसूक्त म्हणणार आहे, आता नवरात्र येईल ना, तेव्हा श्रीसूक्त म्हणत असताना आपण काय म्हणतो आहे, त्याच्यामध्ये केवढी ताकद आहे, केवढी पॉवर आहे, त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणून हे पुन्हा पुन्हा मी सांगते आहे. तेव्हा ही वाढत जाणारी, पापांचा नाश करणारी. आता ईश याचा अर्थ मालक. देवाला ईशान म्हणतात. देवी ईशानची अर्धांगिनी आहे, ईशानी आहे, म्हणून ती पण मालक आहे, स्वामिनी आहे. या अर्थाने या ठिकाणी सर्व भूतांची स्वामिनी व ईशाची प्रिया असं तिला गौरवलं आहे. आता ईशाची प्रिया असल्याने काय होतं, ती काय करते तर ईशाचं ध्यान करते, कारण त्याची शक्ती असल्यामुळे त्याच्याशी एकरूपत्व राहतं तिचं सारखं. त्यामुळे तिच्यामध्ये अनुसंधान कोणाचं असतं, ईशाचं असतं, भगवंताचं. आणि त्यामुळे ती त्याला प्रिय पण आहे, शिवाय वरदायिनी आहे. लक्ष्मी तंत्राच्या सुरुवातीला इंद्राच्या तपश्चर्येचा उल्लेख आहे. इंद्राने तपश्चर्या का केली, तर त्याचं सगळं वैभव निघून गेलं होतं. ते का गेलं होतं, तर दुर्वासांच्या शापाने. ही कथा मला वाटतं मागे मी सांगितली असेलही, तर आपल्या लक्षात असेल ती. तर दुर्वासांच्या शापाने त्याची राज्यलक्ष्मी सगळी गेली, तो निष्प्रभ झाला होता. म्हणून बृहस्पतींच्या सूचनेवरून त्यांनी लक्ष्मीची आराधना केली, तर लक्ष्मी माता प्रसन्न झाली. पण त्यांनी तिला वैभव न मागता तिचं ज्ञान मागितलं होतं, त्यामुळे ती हे सगळं सांगते. तर त्याच्या तपश्चर्येमध्ये
देवी त्याला प्रसन्न झाली, त्याला वर देते. असा पहिला कथाभाग आहे, पहिल्या अध्यायामध्ये दिलेला. इथं देवीचं वरदायिनी रूप आपल्याला दिसतं. देवी संविद्रूप आहे, त्यामुळे ती चेतन आहे, ज्ञान स्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे. तीच सर्व प्राणी मात्रांमध्ये जाणीवेच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून ती प्रेरणा आहे, चेतना आहे, जाणीव आहे, संविद आहे, चेतना आहे. आणि ती प्राणीमात्रांच्या मध्ये त्यांचं स्वरूप म्हणून राहते. संविद स्वरूप हे प्रत्येकाचं स्वरूप आहे, स्वस्वरूप असं आपण म्हणतो त्याला. तर ती त्यामध्ये असते प्रत्येक प्राणी मात्रात, मनुष्यातच आहे असं नाही, सर्व प्राणी मात्र. ती ईश्वराची अहंता आहे, त्यामुळे प्राणी मात्रांना अहमची सतत जाणीव असते. प्रत्येक जण अहम म्हणतो की नाही, कोण आहे तर मी आहे असं आपण प्रत्येक जण सांगतो की मी आहे. स्वतःला काय म्हणतो आपण, मी, म्हणजे अहमची जाणीव प्रत्येकामध्ये आहे. तर ही अहमची जाणीव भगवंत आणि त्यांची पत्नी लक्ष्मी याचं आपल्यामधलं अस्तित्व दाखवते. आपण जेव्हा म्हणतो मी आहे, तेव्हा मी आहे म्हणताना आपल्या लक्षात येत नाही की मी म्हणजे भगवंत आणि त्याची पराशक्ती, म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी. मी म्हणजे कोण आहे, विष्णू आणि लक्ष्मी, किंवा शिव आणि पार्वती, दत्तात्रेय आणि अनघा, ब्रह्मदेव सरस्वती, हे असं जोडून आपल्याला घेता येतं. तेव्हा त्या दृष्टीने स्वतःची जाणीव म्हणजे आपल्यामधल्या भगवंताची आणि लक्ष्मी स्वरूपाची जाणीव. पण दुर्दैवानं आपलं त्याकडे लक्ष जात नाही, दुर्लक्ष होतं आणि क्षुद्र जीव भावाचा अहंकार धरला जातो, अभिमान धरला जातो. चेतनेच्या रूपाने भगवंत सर्व प्राण्यात वास करतो असं भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे. इंद्रियाणां मनश्चास्मी भूतानां अस्मी चेतना, 10व्या अध्यायातला 22वा श्लोक. भूतानां अस्मी चेतना. सगळीकडे तत्वज्ञान तसंच असतं, सांगायची पद्धत थोडीफार बदलते. तेव्हा भगवंताने गीतेत सांगितल्याप्रमाणे चेतनेच्या रूपाने भगवंत सगळीकडे वास करतो. या चेतनेने प्राणी चलनवलन करतात, म्हणून ती सर्वांची स्वामिनी आहे. ती असल्याशिवाय आपल्याला चलनवलन होणार नाही. या चेतनेने आध्यात्मिक व भौतिक उन्नती होते, म्हणून ती वृद्धी करणारी आहे, वर्धमान आहे. ती आपल्याला वर्धमान करणारी आहे, वृद्धी करणारी आहे आपली सर्व बाबतीमध्ये, बुद्धीपासून सगळं. या चेतनेने आध्यात्मिक आणि भौतिक उन्नती होत सहज सरळ येते. लक्ष्मी शुद्ध स्वरूप आहे ना. शुद्धाध्व आपण बघितलेला आहे. अध्व म्हणजे मार्ग, शुद्ध मार्ग. शुद्ध मार्गामध्ये सगळे देव आहेत. तर लक्ष्मी शुद्ध स्वरूप आहे, त्यामुळे तिच्याजवळ जायचं असेल आपल्याला तर तेवढं शुद्ध होणं आवश्यक आहे. अशुद्ध शुद्धामध्ये मिसळू शकत नाही, शुद्धामध्ये मिसळतं. पाणी पाण्यामध्ये मिसळतं, समुद्रामध्ये नद्या मिसळतात, कारण त्या पाणी आहे, समुद्र पण पाणी आहे, बरोबर आहे. त्यामुळे पाण्यात पाणी मिसळतं, शुद्धात शुद्ध मिसळतं. तर सोन्यामध्ये अशुद्धता असेल तर अग्नीच्या द्वारा त्याला शुद्ध केलं जातं, अशुद्ध सगळं निघून जातं. त्यामुळे शुद्ध होणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा सोन्यासारखं अनेक कसातून जावं लागतं. आपण म्हणतो ना, भक्तांवर संकट येतात, संकट नसतात ती, त्यांना शुद्ध करण्याची प्रक्रिया असते. नाहीतर देवाचं नाव घ्यायला लागलं की आमच्यावरती जास्तच संकट यायला लागली असं बरेच जण तक्रार करतात. पण ते तक्रार करण्याचं काही कारण नाही, कारण ते आपला कस काढला जातो, आपल्यातला अशुद्धता काढून टाकली जाते आणि शुद्ध केलं जातं. अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहावं. त्यामुळे शुद्ध व्हायला हवं. उपासकाला आपली अशुद्धता घालवण्यासाठी त्याची जाणीवच उपयोगी पडते. आपण अशुद्ध आहोत हे आधी कबूल करायला पाहिजे. तर ती जी जाणीव आहे, तर ती असणारी देवी सर्व पापांचा नाश करणारी आहे. एकदा ही जाणीव झाली की आपला बुद्धीचा निश्चय होतो. तदा मी बुद्धियोगंतम असं म्हटलं ना भगवंतानी गीतेमध्ये, बुद्धियोग देतो तो, आणि मग बाकीचे योग येतात. देवी अंतर्गत पापांचा तर नाश करते, पण शत्रूंचा पण नाश करते, कारण आपल्या वाईटावर खूप जण असतात.
आपण दृष्ट लागणे हा प्रकार म्हणतो की नाही. दृष्ट लागणीचा आता काय होतं की एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी आपल्यावर काम करते. पॉझिटिव्ह एनर्जी आपली जेवढी जास्त असेल तेवढ्या त्या निगेटिव्ह एनर्जीला आपण प्रतिकार करू शकतो. पण आपली जर तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी नसेल तर एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी आपल्यावर परिणाम करू शकते. त्याला आपण दृष्ट लागणे असं म्हणतो. त्यामुळे ती एनर्जी आपल्याला मिळवावी लागते. त्यामुळे शत्रूंचा नाश होतो आणि यासाठी तिचे अवतार आपल्याला सांगितले सप्तशतीमध्ये. महिषासुरमर्दिनी आहे, पण शुंभ निशुंभाचा नाश करणारी महासरस्वती आहे, महाकाली आहे, रक्तदंत आहे. देवी कितीतरी रूपाने आली आहे शत्रूंचा नाश करण्यासाठी. देवी भागवतामध्ये दुष्टांचा नाश करणाऱ्या देवीचं महात्म्य सांगितलेलं आहे. देवी पापी माणसाचा नाश करून समाज शुद्धता करते, त्याचप्रमाणे उपासकाची पापवासनाही नष्ट करते. समाज शुद्धता हा फार महत्वाचा शब्द आहे. कारण संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की त्यजेत एकम कुलस्य अर्थे. जर एखाद्या कुळाला बट्टा लावणारा मुलगा किंवा मुलगी, संतान म्हणू आपण, निघाला असेल तर त्याचा त्याग करावा. कारण सर्व कुळाचा नाश होतो. आपण आता बघितलं ना पेपरमध्ये येतं ते प्रकरण सगळं लोहगडावर. त्यांनी काय झालं, किती कुळांचा नाश झाला. तेव्हा असं जर कुळघातक कोणी असेल तर त्याचा त्याग करावा. त्यजेत एकम कुलस्य अर्थे. ग्रामस्य अर्थे कुलम त्यजेत. एखाद्या गावाला एखाद्या कुळामध्ये जो नुकसान होत असेल, चोरी माऱ्या दरोडे मारामारी हिंसा असं जर कोणी करत असेल एखादं कुटुंब, तर त्याचा त्याग करा. आणि आपल्या राष्ट्रासाठी ग्रामम त्यजेत. एखादं गाव खराब निघालं असेल, सगळं गुंडांचंच गाव असेल तर ते राष्ट्रहितासाठी त्याचा त्याग केला पाहिजे. आणि आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. पण स्वतःच जर आपल्याला उन्नती करायचं असेल तर सर्व पृथ्वीचा त्याग करावा. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये म्हटलं ना की आपलं जर प्रगती करून घ्यायची असेल तर सर्व काही सोडावे, असं सर्वांचा त्याग करा. आपलं म्हणून जे काही आहे त्या सगळ्याचा त्याग करा. शेवटी प्राण तोही त्याच्या देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी. देवाचं सख्यत्व जर आपल्याला हवं असेल तर जीवलगांना सोडलं पाहिजे. सर्व काही सोडावे, शेवटी प्राण तोही त्याजावा. सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. शेवटी अगदी प्राण द्यायची वेळ आली तरी सुद्धा ते द्यावं, पण देवाचं सख्यत्व करावं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा समाज सुधारणा, समाज शुद्धता ही अतिशय आवश्यक आहे. सर्व संतांनी मुख्यतः समाज सुधारणेसाठी प्रयत्न केले. त्याच्यामधल्या जुन्या रूढी ज्या त्या कालबाह्य झालेल्या आहेत त्या त्यांनी काढायचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा निर्मूलन करायचा प्रयत्न केला. सत्य काय आहे जगाचं ते त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. दुष्ट वासना कशा नको आहे ते सांगायचा प्रयत्न केला. तेव्हा अशा पापी माणसांचा नाश हे कोण करतं? भगवती करते. ती सर्वांच्या अंतर्यामी असते. तशी उपासकाची पापवासना पण ती नष्ट करते आणि त्याला शुद्ध करते. लक्ष्मी आहे देवप्रिया. देवप्रिया हरिप्रिया आहे ना ती. हरीला आवडणारी, हरीची प्रिया. तशी ती प्रजारक्षक आहे. प्रजेचं पालन करणारी आई आहे ना ती. ओम मात्रे नमः म्हणतो ना आपण. आई आहे ती. आई प्रजेचं आपलं रक्षण करते. आणि राष्ट्रमाता हे तिचंच एक रूप आहे. स्त्री सूक्तामध्ये राष्ट्रभक्ती आहे. तसे मी सांगते की वेगवेगळे योग आहेत. कुंडलिनी योग आहे, राजयोग आहे, ध्यान योग आहे, वेदांत आहे, सांख्य आहे. तसं राष्ट्रभक्ती सुद्धा स्त्री सूक्तामध्ये आहे. राष्ट्रमाता हे तिचं रूप आहे. सावरकरांनी फार सुंदर सांगितलेलं होतं. छान काव्य आहे त्यांचं. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयताम म्हणे. ही राष्ट्राची आई आहे, राष्ट्रमाता आहे.
म्हणून आपण आपल्या राष्ट्राला देवीच्या रूपामध्ये पूजा करतो, त्याची वंदन करतो त्याचं. आणि राष्ट्र उन्नतीसाठी समाजातल्या प्रत्येक घटकांनी काम करणं आवश्यक आहे. ज्यांना जमतं ते सगळेजण करतातच. जे समाजकंटक आहेत त्यांचा नाश करण्याची पण व्यवस्था आहे. तेव्हा राष्ट्रमाता हे तिचं एक रूप आहे. असं देवी अथर्व शीर्षामध्ये सुद्धा आहे बरं का, की राष्ट्र म्हणून तिची पूजा आहे. राष्ट्रमाता म्हणून तिची देवी अथर्व शीर्षामध्ये सुद्धा पूजा आहे. म्हणजे आपलं राष्ट्र ही आपली आई आहे, ती देवी आहे असं समजायची आपल्या परंपरा आहे आपल्याकडे. त्यामुळे तिचं रक्षण करणं, आईचा मान राखणं हे प्रत्येक तिच्या संतानाचं कर्तव्य आहे. म्हणून राष्ट्रमाता हे तिचं एक रूप आहे. आणि राष्ट्रशक्ती जागृत करण्यासाठी म्हणून सुद्धा स्त्री सूक्ताचा पाठ केला जातो. अशी ही ईश्वरी आहे. तेव्हा हे जे नाव आहे वेदांमध्ये, तिचं नाव ईश्वरी असं सांगितलंय. आणि हा 6 अक्षरी मंत्र सगळं ऐश्वर आणि समृद्धी देणारा आहे. नावातच ऐश्वर आहे. ईश्वर या शब्दापासून ऐश्वर झालं ना. ईश्वराची जी काही संपत्ती आहे त्याला आपण ऐश्वर म्हणतो. तेव्हा मागच्या श्लोकामध्ये जे चराचरावरलं स्वामित्व देवीने सांगितलं आहे, तसंच तिचं चेतन रूप, तिचे वृद्धी करण्याचे, वर देण्याचे, पाप नष्ट करण्याचे सामर्थ्य, तिचे ऐश्वर हेही इथं प्रकट केलंय. ईश्वराचं ऐश्वर विश्वाच्या रूपाने पसरलेलं आहे. हे त्याचं सगळं ऐश्वर्यच आहे विश्व म्हणजे. आणि हे देवीचं प्रकटीकरण आहे. या निसर्गामधला प्रत्येक कण हे देवी स्वरूप आहे. म्हणून तर जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत असं जे सांगितलंय आपल्याला माऊलींनी, ते तेवढ्यासाठी आहे. प्रत्येकामध्ये चेतना रूपाने, जाणीव रूपाने, सच्चित आनंद रूपाने छोटासा का होईना पण देवीचा अंश आहे, भगवंताचा अंश आहे. म्हणून आपण विश्वाची माझे घर असं म्हणतो. कृण्वंत विश्वमार्यम, विश्वाची माझे घर असं म्हणले. आणि विश्वात्मक असाच आपला देव आहे. देव असा काही एके ठिकाणी बसलेला नाहीये. आपण पूजेसाठी घेतो ते, पण विश्वात्मक देवाची पूजा खरी आपल्याकडे पूजा सांगितली. आणि म्हणून सगळं विश्व हे कुटुंब आहे आपलं, असं आपल्या संस्कृतीमध्ये समजलं जातं. वसुदैव कुटुंबकम असं आपण म्हणतो. म्हणजे सगळे प्राणी मात्र, चर अचर सृष्टी हे सगळं आपलं कुटुंब आहे. आणि त्यामुळे आपल्याला सगळं सांभाळलं पाहिजे. निसर्गाचा समतोल सांभाळला पाहिजे, राष्ट्राची उन्नती केली पाहिजे, समाजामधली सुधारणा होत गेली पाहिजे, अशुद्धता निघून गेली पाहिजे, पापी लोकांचा परिहार केला पाहिजे, नाश केला पाहिजे, समाजकंटकांना शोधून काढलं पाहिजे, त्यांची वृत्ती बदलली पाहिजे. कळांची व्यंकटी सांडो असं म्हणतात माऊली पसायदानामध्ये. जे दुष्ट असतात त्यांची दुष्ट वृत्ती जाऊ द्यायची, दुष्टांना मारायचं नाही, त्यांच्यामधली वृत्ती बदलायची. कितीतरी सांगावं तेवढं थोडं आहे या बाबतीमध्ये. तेव्हा हे तिचं रूप आहे, पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. आणि वृद्धी कुठपर्यंत? आपलं रूप परमात्मा स्वरूप होईपर्यंत, विश्वाकार होईपर्यंत. त्याला साक्षात्कार म्हणलं ना. हे सगळं विश्व म्हणजे मी आहे. अहम ब्रह्मास्मी, सर्वं खलु इदं ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, तत्वमसी. हे सगळं काय सांगतं? तर आपलं सगळं ईश्वर स्वरूप, जगाचं स्वरूप शुद्धी करणारं, पूर्णतः परिपक्व झालेलं असं रूप ते सांगतं. त्यामुळे लक्ष्मी तंत्रामध्ये ईश्वराबरोबर तिचं प्राकट्य स्पष्ट केलंय. ईश्वराच्या सर्व अवतारात ती त्या त्या योग्य आवश्यक स्वरूपात प्रकट होते. हे आपण मागच्या वेळेला पाहिलेलं, की दत्तांच्या बरोबर अनघा असते, हो ना, वासुदेवाबरोबर लक्ष्मी असते, पांडुरंगाबरोबर रुक्मिणी आहे, रामाबरोबर सीता आहे, अनिरुद्धाबरोबर उषा आहे, प्रद्युम्नाबरोबर
संकर्षणाबरोबर रेवती आहे, प्रद्युम्नाबरोबर कीर्ती आहे. सगळ्या रूपाने देवी भगवंताबरोबर असते आणि ही तिची महत्ता आहे. त्यामुळे ती तिला ईश्वरी म्हणले, कारण ती ईश्वराची अर्धांगिनी आहे. वेद तिला ईश्वरी म्हणतात, असं हा श्लोक आपल्याला सांगतो. त्या वेदांचा प्रतिपाद्य विषय काय आहे? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. पहिली ओवी आहे ज्ञानेश्वरीची. वेद प्रतिपाद्य काय आहे? ओंकार. ओंकार कोणाचा नाव आहे? परमात्म्याचं. तस्य वाचकः प्रणवः. तेव्हा वेदांचा प्रतिपाद्य विषय परमात्मा ईश्वर आहे. याच ईश्वराला ज्ञानेश्वर महाराजांनी ते आरंभी मी आत्ताशी सांगितलं की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलेलं आहे त्यांनी. तसं श्वेताश्वतर उपनिषदामध्ये परमात्म्याची शक्ती ज्ञान बल क्रिया इत्यादी नावाने ओळखली जाते असं म्हणतात. परस्य शक्तिर्विविधा स्तूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच हे श्वेताश्वतर उपनिषदामधलं आहे. तसेच विष्णू पुराणामध्ये मागच्या चातुर्मासात पूर्ण विष्णू पुराण मी सांगितलेलं आहे, ते युट्यूबवर आहे, आपण ऐकू शकता. ते विष्णू पुराणामध्ये असं म्हणलंय की अग्नी एके ठिकाणी असतो पण त्याची प्रभा सर्वत्र पसरते. आपण बघतो एक बल्ब लावलेला असतो पण सगळीकडे आपल्या रूम मध्ये त्याची उजेड असतो. पूर्वी दिवा लावायचो, कंदील लावायचो, त्याची उजेड सगळ्या खोलीभर पसरायचा. तसं अग्नी एका ठिकाणी असतो पण त्याची प्रभा सर्वत्र पसरते. तशी ब्रह्माची शक्ती नीट लक्षात घ्यायचे हे विचार, म्हणजे आपल्याला श्रीसूक्त चांगल्या प्रकाराने आत्मसात होईल. ब्रह्माची शक्ती अखिल विश्वरूपाने प्रकट झाली आहे. हे सगळं जग असे की वस्तुप्रभा अमृतानुभवामध्ये म्हटलंय त्यांनी. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये पण असं म्हटलंय की देवी परब्रह्म स्वरूपा नित्या सत्या सनातनी सर्वस्वरूपा सर्वेशा सर्वाधारा असून परात्परा आहे. हे श्लोक असे आहेत. एकदेश स्थितस्याग्नेर्ज्योत्स्ना विस्तारिणी यथा परस्य ब्रह्मणः शक्तिस्तथेदम अखिलं जगत्. परब्रह्म स्वरूपा त्वं सत्या नित्या सनातनी सर्वस्वरूपा सर्वेशा सर्वाधारा परात्परा. हे दोन, एक मी विष्णू पुराणातला श्लोक सांगितला, एक ब्रह्मवैवर्त पुराणातला श्लोक सांगितला. आता ह्या नावापासून मंत्र कोणता तयार होतो? 6 अक्षरी मंत्र तयार होतो. ओम ईश्वरीयै नमः. हा मंत्र काय करतो? आता इतके वेळ आपण जे विवेचन केलं त्यावरून ऐश्वर्य आणि समृद्धी देतो हे तर आपल्याला समजतं. आता सर्व प्रकारचं ऐश्वर्य कोणतं? तर शरीर मन बुद्धी यांचं पण ऐश्वर्य, भौतिक आणि आध्यात्मिक ऐश्वर्य आहे, लौकिक वैभव आहे, सगळं ते सत्ता संपत्ती सगळं, प्रतिष्ठा म्हणजे अष्टलक्ष्मी ज्या आहेत, यशलक्ष्मी जयलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी हे सगळं, राष्ट्रलक्ष्मी सगळे म्हणजे राज्यलक्ष्मी असं असं हे ऐश्वर्य आहे. आणि हे ऐश्वर्य भगवंतानी अर्जुनाला दाखवलं भगवद्गीतेमध्ये. गीतेच्या 11व्या अध्यायात भगवंताने माझं योग ऐश्वर्य पहा, पश्चिमे योगमैश्वरम असं तो म्हणतो आणि स्वतःचं विश्वरूप दाखवतो. तो काय दाखवलंय त्यांनी? गीतेतला 11व्या अध्यायातला 8वा श्लोक की पश्चिमे योगमैश्वरम असं म्हणून त्यांनी विराट स्वरूप स्वतःचं दाखवले की ज्याच्यामध्ये सगळं विश्व आपल्याला दिसतं. हे भगवंताचं ऐश्वर्य भक्ताला मिळतं का हो? शंका आहे का त्याच्यामध्ये? नाही, मिळणार. कसं मिळेल? या ईश्वरी रूपाच्या उपासनेने. असं लक्ष्मी रूप त्याला मिळेल आणि मग त्याला ऐश्वर्य आणि समृद्धी त्याच्यामध्ये काही कमी पडेल का? शक्यच नाही ना. ज्याला लक्ष्मी प्रसन्न आहे, ज्याला भगवान विष्णू प्रसन्न आहे, त्याला काय कमी आहे जगामध्ये? आणि हे भगवान विष्णू भगवती लक्ष्मी हे सर्व आपल्या निसर्गाशी संबंधित आहे
हे मी पुन्हा पुन्हा सांगते, याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही. निसर्ग आणि आपण हे एकरूप आहोत. आपण निसर्गाचाच एक अंश आहोत. त्यामुळे निसर्ग आपल्याला सगळा सांभाळला पाहिजे. निसर्गातूनच आपलं पोषण सगळं होत असतं आणि हा निसर्ग म्हणजे भगवंताचं ऐश्वर्य आहे असं आपलं शास्त्र सांगतं. आणि हे ज्यांनी निर्माण केले तो परमात्मा, तो आपल्याला कधीच दिसत नाही. दिसते ही लक्ष्मी स्वरूप सगळं जग दिसतं. पण ती लक्ष्मी आहे आणि ती परमात्म्याची शक्ती आहे, हे फक्त ओळखायचं कसं? एवढंच आपण इथे शिकतो आहोत. बाकी काही नाही. पण ते नीट शिकलं तर आपल्याला विश्वाकार व्हायला काही वेळ लागत नाही. है ना? आणि विश्वात्मक देवाची उपासना केली ज्ञानेश्वर महाराजांनी केली नाही. ते काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे मागेने तोषावे, तोषोनी मिळू द्यावे पसाय दान. कोणाला मागितलं पसायदा त्यांनी? विश्वात्मक देवाला. म्हणजे हा सगळा आपल्या अवतीभोवती पसरलेलं जे भलं मोठं विश्व आहे, की ज्याचा अजून अंतपार लागलेला नाही विज्ञानाला सुद्धा. किती आकाशगंगा आहेत, त्याच्यामध्ये किती शेकडो सूर्य आहेत, त्याच्या शेकडो ग्रहमाला आहेत. तेवढा तरी प्रचंड विस्तार आहे. आपल्याला थोडं विश्व दिसतं. पण हे संपूर्ण विश्व हे ज्याचं ऐश्वर्य आहे, त्या परमात्म्याची हे विश्व म्हणजे पराशक्तीचं विश्वरूप आहे आणि आपण त्यातलाच एक छोटासा अंश. पण आपण स्वतः आणि हा निसर्ग यांना एकमेकांशी जोडून घ्यायचा आहे. हा सगळा योग विविध मार्गाने आपल्याला साधायचा असतो. तेव्हा हा आज आपण थांबू. ओम ईश्वरीयै नमः. हा मंत्र आपल्याला समृद्धी देणारा आहे, ऐश्वर्य देणारा आहे आणि सर्व प्रकारची वृद्धी करणारा आहे. पुढच्या वेळेला आपण पुढचं नाम बघूया उद्याच्या प्रवचनामध्ये. आज आपण इथे थांबू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः.